नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल. डॉक्टर स्नेहल्स इन्साइटमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सर्वांना स्मार्ट बनवणारा आपला स्मार्टफोन असू द्या किंवा आपल्या मांडीवर किंवा डेस्कवर बसून आपली तासनतास कामं करणारा आपला लॅपटॉप असू द्या, पंख नसणाऱ्या आपल्याला आकाशात उडण्याचं प्रिव्हिलेज मिळवून देणारं प्लेन असू द्या किंवा हजारो लाखो मैलांचा प्रवास करून मंगळावरची आणि चंद्रावरची छायाचित्र टिपणारा रोवर असू द्या, या सर्वांचं डिझाईन आधी आपल्या मनातच तयार झालं बरं का. ऑल थिंग्स आर क्रिएटेड ट्वाइस, फर्स्ट मेंटली देन फिजिकली. मग तो न्यूटनला पडलेला प्रश्न असू द्यात आणि त्या प्रश्नातून निर्माण झालेले ग्रॅव्हिटेशनल लॉज असू द्यात आणि त्या ग्रॅव्हिटेशनल लॉजवरती लॉन्च होणारे रॉकेट्स असू द्यात किंवा रस्त्यावरून भरधाव धावणाऱ्या कार्स असू द्यात, राजा रवी वर्मांचे पोर्ट्रेट्स असू द्यात किंवा मोनालिसाचं पेंटिंग असू द्यात. ऑल थिंग्स आर क्रिएटेड ट्वाइस, फर्स्ट इन द माइंड देन इन द रियालिटी. हे वाक्य जरा नीट लक्ष देऊन आपण ऐकलं तर त्याच्यातली गहनता आपल्या लक्षात येईल. म्हणजे मनुष्यानं बनवलेल्या सर्व गोष्टी आपल्या मनातच जन्म घेतात. सर्व गोष्टींचं फर्स्ट क्रिएशन आधी आपल्या मनातच तयार होतं आणि मग त्या सत्यात उतरले जातात. मंडळी लक्षात घ्या, सर्व गोष्टींचा जन्म, मग तो एखादा प्रसंग असू द्यात किंवा एखादी वस्तू असू द्यात. मग मी आज जे काही आहे ते माझ्यासाठी माझ्या मनानं तयार केलेलं माझं फर्स्ट क्रिएशन आणि त्यातून निर्माण झालेली रियालिटी आहे का? म्हणजे मी आज डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे किंवा मी बिझनेसमन आहे, मी जे काही आहे ते माझ्यासाठी माझ्या मनानं तयार केलेलं फर्स्ट क्रिएशन आणि त्यातून निर्माण झालेली माझी रियालिटी आहे का? हा विचार केल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की बऱ्याचदा आपण आपल्या फर्स्ट क्रिएशनच्या बाबतीत अवेअर असतोच. आपल्या फर्स्ट क्रिएशनचे अधिकार आपण बऱ्याचदा आपल्या आजूबाजूच्या घटनांना, परिस्थितीला, आपल्या फॅमिली मेंबर्सना, आपल्या ठाण मांडून बसलेल्या कम्फर्ट झोनला, आपल्यातल्या इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सला, आपल्यातल्या भीतीदायक विचारांना, नकारात्मक विचारांना आणि बऱ्याचदा आपल्यातल्या अज्ञानाला देऊन टाकतो. आणि आपण या बाबतीत अवेअर नसल्यामुळं आपण वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सला बळी पडतो. आता याचं साधं उदाहरण द्यायचं झालं तर बघा, आजूबाजूला आपण जरा लक्ष दिलं की आपल्या लक्षात येईल की अलीकडे बऱ्याच जणांनी आपल्या जवळची जुनी घड्याळं बेदखल करत स्मार्ट वॉचेसना जवळ केले. स्मार्ट वॉच खरेदी करत असताना आपण त्याच्याकडे एक प्रॅक्टिकल नीड म्हणून बघतो का फॅशन अपील म्हणून बघतो? या गोष्टींच्या बाबतीत आपण अवेअर असतो का? टेक्नॉलॉजी अजिबात वाईट नाहीये, पण त्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण करतो का? किंवा काही जण एक्झरसाइजसाठी जिम जॉईन करतात, आपल्या आवाक्याबाहेरची वजनं उचलतात, झुंबासारखे वेस्टर्न प्लॅन फॉलो करत असतात. हे सगळं करत असताना फिजिकल आणि मेंटल इक्विलिब्रियम बिघडला जातो. या गोष्टींकडे आपण लक्ष देतो का? व्यायाम कशासाठी बरं करायचा असतो? आयुर्वेद म्हणतं व्यायामम दुःख हरणं, व्यायाम तुमचं दुःख कमी करतो. सायंटिफिक भाषेत बोलायचं झालं तर व्यायाम, एक्झरसाइज केल्यामुळं हॅपी हार्मोन्स शरीरामध्ये स्त्रवली जातात आणि त्यामुळं आपल्याला एक हॅपी फिलिंग येऊन जातं. पण जर आपण अशी आवाक्याबाहेरची वजनं उचलली तर आपल्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स सिक्रीट होतील का बरं? किंवा वेट लॉस करत असताना बरेच जण कीटो डाएट फॉलो करतात. आपल्या आहारामध्ये प्रोटीन इंटेक वाढवतात, रफेज वाढवतात, म्हणजे सलाडचं प्रमाण वाढवतात. हे करत असताना आपण आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती अन्याय तर करत नाहीये ना, आणि वेगवेगळ्या ऑटोइम्युन डिसीजना आमंत्रण तर देत नाहीये ना. या गोष्टीच्या बाबत आपण किती अवेअर असतो? यासारख्या बऱ्याच गोष्टी आपण कधी ट्रेंड म्हणून, कधी चेंज म्हणून किंवा कधी एज म्हणून फॉलो करत असतो. याचा अर्थ जिम जॉईन करायचीच नाही का, फॅशन फॉलो करायचीच नाही का, किंवा कोणता डाएट प्लॅन फॉलो करायचाच नाही का, असं अजिबात नाही. इथे काय करायचं किंवा न करायचं हा प्रश्न नाहीये. फक्त आपण जी कोणती गोष्ट करणार आहोत त्याबाबत अवेअर असण्याचा प्रश्न आहे. एखाद्या गोष्टीबाबत अवेअर असणं म्हणजे काय हो, तर ती गोष्ट मी का करत आहे, तिचे फायदे काय, तिचे तोटे काय, या गोष्टींचा विचार करणं म्हणजे इंट्रोस्पेक्शन करणं. कोणतीही कृती करत असताना हा अवेअरनेसचा पॉज लावणं अत्यंत महत्वाचं आहे बरं का. त्यानं होतं काय की आपल्या सतसत विवेक बुद्धीला थोडासा वेळ भेटतो आणि मग चूक काय, बरोबर काय याची जाणीव होते.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घडत असेल तर अहोरात्र विचारांचं प्रोडक्शन करणाऱ्या आपल्या ब्रेनच्या फॅक्टरीला म्हणजे DMNला, डिफॉल्ट मोड नेटवर्कला थोडीशी विश्रांती भेटते आणि त्यामुळं आपल्या सर्वांनाच हवी वाटणारी आणि गरजेची पीस ऑफ माइंड, मानसिक शांतता आपल्या सगळ्यांना मिळून जाते. म्हणून मनात कोणतीही भावना निर्माण झाल्यास अवेअरनेसचा पॉज लावायला अजिबात विसरायचं नाही. या बाबतीत आपण छोटासा प्रयोग नक्कीच करू शकतो. दिवसभरात आपल्याला बऱ्याच वेळा राग येत असतो. त्यातल्या एखाद्या वेळेस, एखाद्या सेकंदासाठी आपण स्वतःशीच मनाला विचारायचं, माझं आत्ता आणि इतकं चिडणं एवढं महत्वाचं आहे का? तेव्हा आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की आपला राग झपाट्यानं खाली येतो. आपला अवेअरनेस वाढवण्यासाठी आणि अवेअरनेस वाढवून आपलं प्रत्येक फर्स्ट क्रिएशन आणि त्यातून निर्माण होणारी प्रत्येक रियालिटी चांगलीच तयार होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपल्या फर्स्ट क्रिएशनच्या क्रिएटरला, अर्थातच आपल्या मनाला समजून घ्यावं लागेल. 1 स्टेप टुवर्ड्स माइंड, मनाच्या दिशेनं एक पाऊल. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण मन म्हणजे काय आणि आपला आयुर्वेद, न्यूरोसायन्स, अध्यात्म आणि सायकोलॉजी आपल्या मनाबद्दल काय विचार करते हे आपण पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.